हवा तो सबकी से क्या बोलना है तुम्हारे को। आठ आठ मध्ये होय काय हवा मध्ये कोण आहे अमर कोदाले कुठलं? कमळ 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 आहे का? आठ मध्ये कमळच आहे होय का बघ कमळ का फुलणार ने आपल्यासाठी केलं सवयी अमर कोदाले काय काय आमचं 26 आहे. 26 मध्ये आहे तुम्ही हा बर बर काय 26 मध्ये चर्चा काय आहे माने साहेब बीजेपी बीजेपी आहे बरोबर आमचे नेते आहेत ते. पहिल्यापासूनच आम्ही त्यांचंच हा? आहे. पहिल्यापासून त्यांचंच आहे. होय काम कशी आहे काय त्यांची एक नंबर ते काम काम चांगली कधी पण गेलं तर काम होतं आमचं असं काय काम नाही. होत हवा सबकी है आहे सबकी हवा है हाँ, प्रभाग क्रमांक कितना आपका 14 यार जो काम कर रहा है तुम्हारे एमआईएम का। एमआईएम का हाँ कौन है एमआईएम का हाँ एमआईएम का कौन है अभी आपके प्रभाग में नाम तुम्हारा याद नहीं याद याद नहीं है क्या हाँ, तो बहुत सारे पानी बहुत आता है रस्ते में चलना मुश्किल को बदल है मुश्किल हो रहा है वक्त पर पाणी नाही आता आणि आमचं प्रभाग 14 मध्ये येतो 14 आता नंतर बघा अशफाक मेंबर्स आहेत झाडू आम आदमी पार्टी आम आदमी. आणि ते भाजपाचे पण आहे स्मार्ट सिटी जेव्हा ती इथं तयार झाली ना तेव्हापासून फक्त समस्याच राहिलेल्या आहेत होय झालेलं नाही स्मार्ट सिटी झाली पण जे कामात ते केलेत खराब जे ड्रेनेजचं लाईन तिने खराब करून गेलेत जे पाण्या व्यवस्थित येत होतं पहिला ते स्मार्ट सिटी नंतर ते पाणी बरोबर ये नाही तर पाणी पुरवठा बरोबर होईना तर सगळे जण येऊन म्हणालेत आम्ही करतो म्हणून चेतन नरोटे होते पहिले आमचे नगरसेवक इथं बर 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 चेतन नरोटे होते आणि जॉन फुलारे होते इथं बघा आता सध्या चालूची समस्या आहे तर मुतारी आणि संडास तरी समजा एक होती ते बंद करून टाकले आता इतकं पूर्ण एवढ्यामध्ये विजापूर बेस्ट पासून ना इथं खालीपर्यंत जेव्हा तुम्हाला मुतारी संडास कुठेच भेटणार नाही तुम्हाला. महिलाच समस्या आहेत आता हे ते बंद करून 8 महिने झाले त्यांना इथं पाणीची व्यवस्था नाही कोणाला पाणी जर लोक सगळे इथं डबे घेतात हे डब्याचं लई दुष्परिणाम आहे याचा महापौर पदासाठी कोण हे 100% भाजपाचाच होणार भाजपाचं होणार महापौर महापौर कोण आहे हवा आमच्या तिथे बीजेपीच आहे हा, हा. पण काय त्यांना सांगण्यात अर्थ राहिला नाही आम्ही बार तिथे जाऊन सांगून हे करून काही उपयोग झाला नाही त्याचा नाही इथे आम्ही आमच्या वस्तीवर यायचंच नाही अजिबात आम्हाला बघू आम्ही मत द्यायचं का नाही द्यायचं ते आम्ही विचार आहे आमचा तो आम्ही स्वतः आम्ही विचार करू लई समस्या आहे सर ते जनरली ते नगरसेवक असतात ते लाईट पाणी आणि ड्रेनेज हे साधारणपणे हे समस्या असतं त्याचं सोडून पण लई समस्या आहे आता बघू या इलेक्शन झाल्यानंतर का होतं हवा कोणाची आहे? नाही हवा का सांगता येत नाही सर ते जे मतदार आहे त्यांच्या मनात काय जाणू शकत आपण त्या कुणाला भेटतात ते सांगतात हो तुमचं काम करतो त्यांना भेटतो हो तुमचं काम करतो असं सांगतात त्याचे आतल्या मनातलं काय ते सांगता येत नाही आपला आमचं एक आहे प्रभाग एक आहेत ना काय सगळं काय ड्रेनेज पाणी उशिरा येतं बीजेपी मध्ये शिवसेना पण आहे परत राष्ट्रवादी बीजेपीची पण आहेत काय वंचित पण दिसतंय काय कोण होईल काय तसं काय सांगतात तर ते पब्लिक चर्चा काय तरी पण मी सांगतो का मी आमच्या इकडचं काय मला सांगता येणार नाही. सात मध्ये काय सात मध्ये दुकान आहे 7 मध्ये दुकान आहे परंतु तिथं टफ आहे ना सगळं कोण आहे बापू आहे बापू आहेत. बापू कसे आहेत तिथं? हा? बापूंचं वातावरण कसं आहे आता सध्या तर सगळ्यांचंच चांगलं आहे सगळ्यांचं चांगलं आहे 23 23 अ मध्ये आहे का तुम्ही काय वातावरण तिथं बीजेपीची हवा आहे बीजेपीची हवा आहे हो का हो बीजेपी सगळं बीजेपीच म्हणाला का हो कसं आहे केंद्रात राज्यात आणि स्थानिक मध्ये पण बीजेपी असलं हा की प्रभाव पडतो त्याचा प्रभाव पडतो काम होतात म्हणजे आपले काम पटपट होतात समस्या फक्त रस्त्याचीच आहे बाकी आहे व्यवस्थित सगळं एक नंबर मध्ये आहे बीजेपी आमचा बीजेपी एक नंबर मध्ये आहे कोण आहे उमेदवार आमचं विजय देशमुख सोलापूर विजय देशमुख साहेब आमदार आहे ते त्यांच्या मला हा त्यांच्या नेतृत्वाखाली जे लढतात त्यांचे सगळे वातावरण बीजेपीचा एक मध्ये आहे आमचं त्याचा पहिल्यापासून मग तिथं आहे ना आमचं होय हा गौतम कसबे आहे त्यानंतर काशीद आहेत आहे. गणके आहेत आहे. आहे नाही पण आमचं ते कसं विजय देशमुखला पहिल्यापासून होय पाटील आहेत अतील नाही आम्ही त्यालाच करत नाही विजय देशमुखच करतो होय एक नंबर एक नंबर मध्ये आहे होय काय वातावरण एक नंबर मध्ये आहे काय माहिती होय बीजेपी शिवसेना रस्ते करायचे रस्ते उकडायचे हा एवढंच त्यांचं काम आहे प्रभाग एक मध्ये हो आणि पाणी व्यवस्थित वेळेवर सोडत नाहीत भरपूर सोडत नाहीत बीजेपीने सगळंच ओढून घेतलंय ना होय हो सगळं जोडून घेतलंय मग त्यांचं वातावरण काय का आता काय सांगू शकत नाही आता हा हा आम्ही काहीच सांगू शकत सांगू नाही शकत नाही. कर म्हणा का कर म्हणा का हा इलेक्शन आहे का तिथं मतदान हाय की हा कोणाला करणार आहे मतदान काय वातावरण तिकडं तिकडे घड्याळे आल्या हाती आल्या कबशी आलेल्या आहे हे. आपण खाता कशाने हा हाताने हातानं हातालाच करायचं कोण काय होय हा प्रभाग क्रमांक किती आहे तिथं तिथं काय की बाहेर किती आहेत
दादा दादा चंद्रशेखर दादा येते होय चंद्रशेखर दादा येते का ऐसा तकलीफ हो रही है हाँ फिर शौचालय है क्या आपको नहीं है इधर शौचालय तो है ही नहीं क्या लंबा जाना मांगता है लंबा जाता है औरत के लिए बहुत परेशान होता है औरत के लिए परेशान है इधर काम मार करने मंदिर के पास जाना मांगता है एक तो हमको चलने आता नहीं सब हल कर कौन कर सकता है अब कौन करते देखो अब इतनी जना मैं करतू तू करतू बोल रहे कौन करते से क्या मालूम नहीं है कोई देखते नहीं है कोई नहीं देखता है कोई पूछता नहीं है बीजेपी वाले शिवसेना राष्ट्रवादी आ रहे कोई भी नहीं आए या पूछे नहीं हैं। नमस्कार मी रोहिदास AR न्यूज आणि DP मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दर्शको सध्या आपण आहोत सोलापूरमध्ये कारण या ठिकाणी पाहतोय आपण की या ठिकाणी महानगरपालिकेचा महारणसंग्राम रंगलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक उमेदवार असतील या ठिकाणी प्रचाराचा जोर वाढवलेला आहे. अंतिम टप्प्यात प्रचार पोहोचलेला आहे. होम टू होम प्रचार झाला त्यानंतर कॉर्नर सभा होत आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहतोय प्रभात फेरी सुद्धा निघते मोठ्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने सगळं आहे. मात्र या ठिकाणी प्रत्यक्ष काय स्थिती आहे इथे समस्या काय आहेत नागरिकांच्या एकंदरीत आपण या ठिकाणी पाहतोय की या प्रभागामध्ये वेगवेगळ्या प्रभागामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत. त्याचबरोबर येथील नागरिकांच्या संवाद साधत असताना आपण मतदार काय कशा पद्धतीनं पाहतो या दृष्टी या निवडणुकीकडे हे देखील पाहणार आहोत. तसेच एकंदरीत त्यांच्या भावना काय आहेत मतदारांच्या ते अजून जाणून घ्या. प्रत्यक्ष त्यांचे संवाद साधूया. ज्या या ठिकाणी मतदार आहेत त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार नमस्कार दादा काय महानगरपालिका निवडणूक लागल्या या ठिकाणी काय वातावरण आहे कसं आहे की चांगलं आहे वातावरण प्रभाग क्रमांक किती येते 14 आहे 14 आहे का काय वातावरण प्रभाग क्रमांक तर लई जण उभारलेले आहे 14 में बहुत जन ठहरे हुए है हाँ हाँ किसको डालना किसको नहीं हमारे खुद को समझ में नहीं आ रहा क्या करना क्या नहीं ऐसा क्या हाँ हाँ लेकिन क्या एक शिवसेना है राष्ट्रवादी है अजित पवार गट है बीजेपी है हाँ। बाद में वंचित है हाँ। ऐसे बहुत सारे क्या कौन सी किसके हवा है हवा तो सबकी से क्या बोलना है तुम्हारे को हाँ सबकीच हवा आहे यहाँ से वहाँ तक हा त्या सगळ्यांचीच हवा आहे अशा पद्धतीने म्हणतात. तर इतर काय आहे त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न त्याचबरोबर तसंच या ठिकाणी आज सध्या आपण मार्केटमध्ये आहोत तुम्ही पाहू शकता. तर या ठिकाणी मार्केटमध्ये काय तरुण वर्ग देखील आहेत. नमस्कार दादा नमस्कार का तुम्ही प्रभाग कुठल्या मी इथला नाही मी बिडी घरकुलचा हा? बिडी घरकुल किती प्रभाग प्रभाग क्रमांक 11 मधला आहे मी समाधान नगर बर 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 तर विविध प्रभागामध्ये या ठिकाणी मंडळीमध्ये आलेले आहेत त्यांचीच आपण संवाद साधतो. काय एकंदरीत तुमच्या प्रभागामध्ये समस्या काय आहेत काय असं आहे का समस्या आता सगळ्यामध्ये आहे आमच्या प्रभागामध्ये रस्त्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे होय पाणी म्हणा कधी कधी येते पाणी कंटिन्यू येत नाही टायमाला येत नाही मेन मुळात रात्री 12 वाजता 1 वाजता येत आता सगळे आमच्या तिकडे सगळे माणसं कसं तिकडे हातावर पोट आहे त्यांचं कामाला जाणारे आहेत कोण मार्केट यार्डमध्ये काम करतात कोण गवंडी काम करत त्यांना टाइम जमत नाही ना रात्री येऊन आता एखाद्या पूर्ण दिवसभर तुम्ही काम करता संध्याकाळी येऊन तुम्ही थकता झोपून जेवण करायचं हेच काम असतं का रात्री पाणी भरायचं ते थोडं प्रॉब्लेम होते त्याने पाण्याची समस्या सुटली पाहिजे प्रमुख पाण्याची समस्या सुटली पाहिजे आणि रस्ते त्यांची सभा झाली त्यामध्ये ते जर आम्हाला मत केलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जो पाणी प्रश्न आहे तो सोडवून रोज पाणी येईल असं म्हणतात. काय वाटतं तुम्हाला करेल मे बी करेल होय हा. काय कोणाची प्रभाग मध्ये तुमची हवा आहे काय तिथं प्रभाग मध्ये तिथं आधी होते आमचे काँग्रेसचे ते अंचाटे त्यांनी होते त्यांनी काय थोडंफार चांगले काम केले तर बघू आता पुढे कोण येतं आता उमेदवार आहेत का उमेदवार आता आहेत म्हणजे भाजपला थांबलेले उमेदवार आहेत युवराज सर्वदे कोण आहेत काय युवराज सर्वदे होय हा बघू तर हा त्यांनी आता तर आमच्या याच्यावर त्यांनीच प्रचार करायला लागले तर बघू आता त्यांचा जोर आहे त्यांचा जोर आहे होय तर प्रभाग क्रमांक मध्ये त्यांच्या या भाजपचा जोर आहे असं त्यांनी सांगितलं. बोलणार का दादा मतदान आहे का हा म्हणलं नाही होय प्रभाग क्रमांक 8 मध्ये होय काय हवा प्रभागामध्ये कोण आहे अमर कोदाले हं? अमर कोदाले होय बर कोण आहे बीजेपी का राष्ट्रवादी शिवसेना कुठलं कमळ 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 आहे का 8 मध्ये कमळच आहे होय का बघ कमळ का फुलणार ने आपल्यासाठी केलं सवय अमर कोदाले काय काय काम केलंय आपलं रोडाचं काम केलं सगळं काम केलं काका ते आमचं काका असं गल्लीमधले आहे ते काम हे करतो असं आहे, बरं, बरं. काका आहेत होय. हा तर त्या ठिकाणी कमळ फुले त्यांच्यामध्ये सांगतो प्रभाग 8 मध्ये. तर इतरी काय आहेत आपण या ठिकाणी पाहू शकतो. आपण मंडईमध्ये आहोत सध्या या ठिकाणी राणी लक्ष्मी मंडई विजापूर बेस या ठिकाणी आपण आहोत सोलापूरमध्ये राणी लक्ष्मी मंडई या ठिकाणी आपण या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट करतोय. या ठिकाणी विविध या प्रभागातून असतील शहरातून असतील या ठिकाणी नागरिक येतात मतदार येतात त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आपण आणि ही सेंटर मध्यवर्ती मंडई आहे. तर आपण
अशा पद्धतीनं एकंदरीत आपण वेगवेगळे रिपोर्ट करतोय दर्शको. तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असे नवनवीन अपडेट्स आपल्या सर्वात आधी मिळणार आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. प्रभाग क्रमांक काय? आमचं 26 आहे. 26 मध्ये आहे तुम्ही? हा. बर बर. काय 26 मध्ये चर्चा काय आहे? माने साहेब. हा? माने साहेब. कुठल्या ह्याच्यात नाही पाहिजे? बीजेपी बीजेपी आहे. 23 मध्ये पण बीजेपीचा सगळीकडे आम्ही जिथं बीजेपीच म्हणलं का हो, बीजेपीचं वातावरण काय आहे, कसं आहे? एक नंबर आहे. एक नंबर आहे. हा. कमळ फुलणारच. कमळ फुलणारच धनुष्यबाण पण आहे की राष्ट्रवादी घड्याळ आहे? आहे, पण माणसं पण आहेत ना आमची. होय. हा. का हो, त्यांनाच काय करायचं? आहेत कामं भरपूर आहे. आमचे नेते आहेत ते. पहिल्यापासूनच आम्ही त्यांचंच हा? पहिल्यापासून त्यांचंच आहे. होय. काम कशी आहे काय त्यांची? एक नंबर ते काम काम चांगली कधी पण गेलं तर काम होतं आमचं, असं काय काम नाही. होतंय. बरं. तुमची समस्या काय आहेत का प्रभागामध्ये? काय काय त्यांनी ठेवलेच नाही समस्या, सगळी पारच केली. समस्या काय ठेवलेच नाही ते? नाही, सगळं करेल. होय. लाईट, पाणी, रस्ते, हा, सगळे बरं, बेरोजगारांसाठी तरुणांसाठी काय काय नाही, आहे सगळं व्यवस्थित. आहे. सगळीकडे दिलं. संस्था बँकेत सगळं हा, आणि इथे गावात कंपनी आहे, सगळीकडे चांगलं ऍडजस्टमेंट वातावरण आहे. प्रभाग क्रमांक किती म्हणलं? 26. 26 मध्ये. प्रभाग क्रमांक 26 मध्ये देखील आपण पाहतो या ठिकाणी बीजेपीच वोट जास्त दिसतंय. या ठिकाणी आपण प्रत्येक संवाद साधतो. या ठिकाणी आपण बघतोय आपण की प्रत्येक मतदार आहेत. चाचा बोलने वाले क्या? चाचा प्रभाग क्रमांक कितना है आपका? वोट है क्या आपका? वोट महानगर पालिका इलेक्शन चल रहा है, क्या है हवा किसकी है? हवा सबकी है. सबकी हवा है. हाँ. प्रभाग क्रमांक कितना है आपका? 14 में कौन है, कौन कौन खड़े हैं? जो काम करे वो करेंगे. जो काम कर रहा है, कौन काम कर रहा है अभी? अभी फिलहाल तो काम कर रहा है तुम्हारे MIM का. एमआईएम का? हाँ. कौन है एमआईएम का? हाँ. एमआईएम का कौन है अभी आपके प्रभाग में? नाम तुम्हारा याद नहीं याद याद नहीं है क्या? हाँ. काम क्या समस्या है क्या आपके प्रभाग में? समस्या क्या है बोलते, खड्डे बहुत है, पानी बहुत आता है, रास्ते में चलना मुश्किलों को बदल है, मुश्किल हो रहा है, और वक्त पर पानी नहीं आता है. नहीं आता, नहीं आता, नहीं तो पानी नहीं आता, नहीं आता. मुश्किल है. हाँ. बेरोजगार तरुण को क्या रोजगार है क्या? हाँ. रोजगार, बेरोजगार जो तरुण है उनको कुछ काम मिलता है क्या? नहीं, कुछ भी नहीं मिलता, सब बेकार है. हाँ. आगे कौन बढ़ो. करेगा लगता है ऐसा? हाँ? ये जो समस्या है कौन हल करेगा? हल कौन कर सकता है? आने वाला मेंबर करेंगे जरूर. कौन करेगा? अब ये बोल सकते नहीं कौन करेगा, आने वाला मेंबर करेगा, इतना मालूम है. कौन आएगा ऐसा लगता है? हाँ? कौन आएगा? कौन आएंगे ये आज बोल सकते नहीं हम. आज बोल सकते हाँ. नहीं, ऐसे बोलते चाचा. चाचा बहुत होशियार है. अभी जाएंगे ऐसे आपले दादा आहे त्यांचे सवाल. दादा नमस्ते. महानगरपालिकेच्या या ठिकाणी महासंग्राम रंगलेला आहे. आपण मतदार म्हणून आपण फिरतोय, मतदारांची चर्चा करतोय. काय एकंदरीत तुमचा प्रभाग काय नाव सांगा? माझं नाव हरी बागवान आहे आणि आमचं प्रभाग 14 मध्ये येतो. 14 मध्ये येत आहे. काय वातावरण चालतं मध्ये काय? वातावरण तर बघा, अशफाक मेंबर्स आहेत. झाडू आम आदमी पार्टी. आम आदमी पार्टीचं आहे का? हो, चांगलं वातावरण आहे. चांगलं वातावरण आहे. आणि ते भाजपाचे पण आहे. प्रभाग क्रमांक किती म्हणला? 14 14 मध्ये आम आदमी. आम आदमी पार्टी आणि भाजपाचे त्यांची पण हवा आहे. हा, भाजपाची कोण आहे? त्यांचं नाव मला माहित नाही. बरं. तुमचं हवा आहे. हवा आहे त्यांची पण. काय समस्या तुमच्या प्रभागामध्ये आहेत का, जे सोडवणार आहेत किंवा आहेत ते मुख्य आपण सांगू? स्मार्ट सिटी जेव्हा तिथं तयार झाली ना, हम्म. तेव्हापासून फक्त समस्याच राहिलेल्या आहेत. होय. हो, स्मार्ट सिटी झालेली नाही का? स्मार्ट सिटी झाली, पण जे कामात केलेत खराब, जे ड्रेनेजचं लाईन तिने खराब करून गेलेत, जे पाण्या व्यवस्थित येत होतं पहिलं, ते स्मार्ट सिटी नंतर ते पाणी बरोबर येई नाही, तर पाणी पुरवठा बरोबर होईना. 6 दिवसांना 7 दिवसांना एकदा पाणी येत होतं. आता हे नगरसेवक पण नव्हतं कोणी. आता नगरसेवक झाले तर सगळे जण येऊन म्हणाले आम्ही करतो म्हणून. चेतन नरोटे होते पहिले आमचे नगरसेवक इथं. बरं. चेतन नरोटे होते आणि जॉन फुलारी होते, अजून 1-2 होते, त्यांचं माहित नाही. एकदा निवडला आले केले, मग लॉकडाऊन मध्ये पण ते आम्हाला काय हे केले नाही, प्रतिसाद दिला नाही, काय सहायता केली नाही, कायच केलं नाही. घरात बसले क्वारंटाईन लॉकडाऊन मध्ये. आणि जे स्मार्ट सिटी मध्ये ते पाईपा फोडलेत, गटरचे बांधे फोडलेत, तळ फोडले, परत करायला पण कोणी येत नव्हतं, बघायला पण कोणी येत नव्हतं. या मंडईमध्ये काय समस्या आहेत का? आता मंडईमध्ये कधीपासून तुम्ही इथे व्यापार करता? मी व्यापार बघा इथं 2003 पासून व्यापार करतो मी इथं. बघा आता सध्या चालूची समस्या आहे तर मुतारी आणि संडास एक होती, ते बंद करून टाकले. आता इतकं पूर्ण एवढ्यामध्ये विजापूर बेस्ट पासून ना इथं खालीपर्यंत जेव्हा तुम्हाला मुतारी संडास कुठेच भेटणार नाही, तुम्हाला कुठेच भेटणार नाही. महिलाच समस्या आहेत. आता हे ते बंद करून 8 महिने झाले त्यांना. इथं पाणीची व्यवस्था नाही कोणाला. पाणीचे लोक सगळे इथं डबे घेतात. हे डब्याचं लई दुष्परिणाम आहे याचा.
हा कोण चढवलं वाटतं सर? महापौर कोण होईल, कोणाचं होईल असं वाटतं? महापौर पदासाठी कोण ते 100% भाजपाचाच होणार. भाजपाचं होणार? महापौर महापौर या ठिकाणी पाहू शकता या विविध समस्या या मंडईमध्ये देखील मुतारी नाही, संडाची सोय नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. मतदारांच्या ह्या भावना आहेत आणि आपण महापौर पदासाठी बघितलं तर या ठिकाणी भाजप या दावेदार असेल असं हे त्यांनी मत मांडलेलं आहे. इतर मतदार आहेत त्यांच्या सह जाऊया. दादा काय म्हणताय, मतदान आहे का? 17 वय हा 17 काय 17 वय मग अजून लांब आहे का दोघांचा? तुमचं दादा मतदान आहे का? प्रभाग क्रमांक किती आहे दादा? 3 मध्ये आहे का? काय 3 मध्ये हवा चर्चा कोणाची आहे? काय माहित नाही सर आपल्याला. काहीच माहित नाही. मतदान करणार की दादा तू? मतदान करायचं ते कोणाला करायचं काय असं काय चर्चा तुझं मतदान राहते. समस्या काय आहेत का तुमच्या प्रभागामध्ये? काय समस्या काय रस्ता पाणी रस्ता पाणी होय लाईट आहे? लाईट आहे सर. खड्डे आहेत का रस्त्याला? आहेत की रस्त्याला खड्डे आहेत? आहेत की कोण करत बोलतो ते? काय नगरसेवक अजून कोणाचा जे आता थांबलेले नगरसेवकच करणार की अजून दुसरे कोणी नगरसेवक तुमच्या हवा कोणाची चर्चा काय? चर्चा लोकांची चर्चा काय? लोक काय म्हणते ते? चर्चा तर काय सगळे बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना कोण? सध्या तर बीजेपीचा बघा आमच्या वार्डामध्ये तर बीजेपीचा आहे. हा क्रमांक वार्ड क्रमांक किती म्हणला? 3 3 मध्ये सुद्धा बीजेपीचा आहे. हा 3 मध्ये बीजेपी आहे. आपण बहुतांश बघतो बीजेपी शिवसेना विचारतो आपण, पण या ठिकाणी बीजेपीचं म्हणतात. पण प्रत्यक्ष 15 तारखेला मतदान आहे, त्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होणार. मात्र तोपर्यंत आपण ग्राउंड जाणून घेऊया काय एकूण स्थिती आहे. दादा नमस्ते. महानगरपालिकेचा महाराण संग्राम रंगला, काय वातावरण आहे? प्रभाग क्रमांक आपला किती? 25 प्रभाग क्रमांक 25. मार्केटमध्ये आलेत मामा, या ठिकाणी खरेदी करतायत. एकंदरीत महागाई कशा पद्धतीने आहे, काय मंडईमध्ये कुठे वाटतं? महागाईचा तर विचारच नाही काय. हा फक्त थोडी भाजी आज तर अजूनही वाढली आहे. वाढले का? हा उद्या सणामुळे आज अजून वाढले. वाढलेले का? म्हणजे हे एक दिवस असं आहे तर 2 दिवस वाढ असंच चाललंय. तुमच्या प्रभागामध्ये काय समस्या काय समस्या? आमच्या तर समजा मी आता राहायला हाडमगावला राहतो. हा हा हा. इथनं 20 किलोमीटर हा, आहे. हा. आमच्या समस्या सोडवायला आजपर्यंत कोणीच उभं राहिलं नाही. आलं नाही का? हा आम्हाला पूर्ण पावसाळा आमचा पावसाळ्यात खूप हालत झाला असेल. चिखलात हाल झालाय, खूपच हाल झालाय. चिखलात चालताना आमचे पाय माहिती सुद्धा आम्ही बैलगाडीत घेऊन गेलो. बापरे. माहिती गावापासून गावातनं वस्ती आमची जवळजवळ 700-800 मीटर प्रभाग आहे. किती म्हणलं तुमचं? आमचं 26 आहे. हा नाही घेतले दादाने घेतले. हा घेतलेला आहे. आमच्या अक्कलकोट हम्म, 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 हम्म. त्या भागात येते आमच्या. काय वातावरण काय? बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी कोण हवा? आमच्या तिथे बीजेपीच आहे, हा हा त्यांचंच चाललंय तिथे. हा हा. पण काय त्यांना सांगण्यात अर्थ राहिला नाही. आम्ही बार बार तिथे जाऊन सांगून हे करून काही उपयोग झाला नाही त्याचा. हाय जसं तसं आहे. तुमच्या अपेक्षा कोणाकडून आहेत जास्त? अपेक्षा ते आम्ही सोडून दिले. आता आता रोड चालू केला होता, 200 गाड्या मुरुम टाकल्या. त्याच्यावर एक 300 800चा रस्ता आहे, 800 मीटरचा. पण त्याने फक्त 300 मीटर मुरुम टाकली, थोडी खाली टाकली, पाऊस चालू झाला, परत तिकडे काय बघितलं नाही. आणि तिथे आमचा बोर बंद पडला. त्या बोरकडे तर बघितलं सुद्धा नाही. 8 महिने हापशाचं पाणी पिऊन काढले आमच्या वस्तीचे लोक. बापरे. 8 महिने कोणी लक्ष दिलं नाही. कोणी लक्ष दिलं नाही. आता मतदान मागायला कोणतं नेते? अजून कोण आलं नाही. तर त्यांना सांगितलं आमच्या वस्तीवर कोणी यायचं नाही अजिबात. तुमच्यामुळे आमचा हाल झालाय, त्रास झालाय, तुम्ही आम्हाला काय मदत केलेली नाहीये. तुम्ही आम्हाला येऊन तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही. इथं तुम्ही आमच्या वस्तीवर यायचंच नाही अजिबात. आम्हाला बघू आम्ही मत द्यायचं का नाही द्यायचं ते आम्ही विचार आहे आमचा, तो आम्ही स्वतः आम्ही विचार करू. प्रभाग क्रमांक किती? प्रभाग क्रमांक तो अक्कलकोटचं नाव नाही, नंबर नाही सांगितलं. तर ते कुठला एरियाला? अक्कलकोट. अक्कलकोट एरिया तो सचिन तोच आहे आमच्या बीजेपीचा मेन. कोण? सचिन? सचिन बीजेपी कडून उभारलेत का? हा तो आमदार आहे ना तिथला. अक्कलकोटचा आमदार आहे तो आहे मेन आमचा. ते आमच्या अशा पद्धतीने त्यांच्या समस्या आहेत, तरी ते कोण सोडवायला नाही. आपण बघू, आपण मतदान करू असं म्हणताय दादा. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं आपण बघतोय की बऱ्यापैकी बीजेपीचे उमेदवार चर्चेत आहेत. आपण काही मंडईमध्ये फिरत असताना आपण या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट करतोय. कुणाची चर्चा आहे, कुणाची हवा आहे, एकंदरीत संवाद साध्या. मामा आहे तिथं, कोबी फ्लावर विकतायत. नमस्ते
महानगरपालिकेचा महाराणा संग्राम रंगलाय. एकंदरीत काय चर्चा आहे, वातावरण आहे या मंडईमध्ये? आपण कधीपासून व्यापार करताय? काय बोल बोल तू बोल कधीपासून व्यापार करताय? बोला. हा, बोला काय नसतंय. हा व्यापार काय सर कधीपासून तुम्ही व्यापार करताय इथं? इथं आमचे वडील जवळपास 30 वर्षापासून व्यापार करतात. व्यापार करताय. एकंदरीत महानगरपालिका निवडणुका लागल्यात, त्या अनुषंगाने काय सांगाल, या ठिकाणी समस्या काय आहेत? तर काय लई समस्या आहे सर. जनरली ते नगरसेवक असतात, ते लाईट पाणी आणि ड्रेनेज हे साधारणपणे हे समस्या असतं. याचं सोडून पण लई समस्या आहे. आता बघू या इलेक्शन झाल्यानंतर काय होतं. प्रभाग क्रमांक किती आहे आपला? प्रभाग क्रमांक 14 आमचा. 14 मध्ये आहे. काय 14 मध्ये हवा कोणाची आहे? नाही, हवा का सांगता येत नाही सर. ते जे मतदार आहे त्यांच्या मनात काय जाणू शकत आपण. त्या कुणाला भेटतात ते सांगतात हो तुमचं काम करतो, त्यांना भेटतो हो तुमचं काम करतो असं सांगतात. त्याचे आतल्या मनातलं काय ते सांगता येत नाही आपला. प्रभाग क्रमांक 14 मध्ये काय समस्या आहे? समस्या काय ते सगळं माहित आहे सर. हा, तरी सगळ्यांना काय माहित आहे समस्या ते लाईट सगळं आहे ते नाही. पाणी आहे. येते का? पाणी येतात की येते का? येतं. किती दिवसाला येते? येतात 2-3 दिवसात येतात. हा. परवा देवेंद्र फडणवीस आलते इथं सभा केली आणि दररोज आम्ही पाणी पुरवण्याचा व्यवस्था करू असं त्यांनी सांगितलं. निधी मंजूर झालाय. हो. काय का? ते काय सर ते आता सगळं ते आश्वासन आता पुढे बघू इलेक्शन झाल्यानंतर काय होतात. होय. तर आता रोज आले तर बरं होईल. आनंदच आहे. आनंद की बात. तरी अशा पद्धतीने मतदार आहेत, हुशार आहेत. ते बोलतात की काय बघू काय करण्याचं, हवा काय सांगता येत नाही, मतदारांच्या भावना काय असं सांगता येत नसतंय. नमस्ते, काय म्हणताय, व्यापार कसा चाललाय? चांगलं चाललं, चांगला चाललाय का? चांगलं चाललं. व्यवस्थित आहे, व्यापार चांगला चाललाय. पण या ठिकाणी समस्या कुठल्या आहेत काय मंडळीमध्ये? आता काय ते लोकांवर आहे. लोक कुणाला आवडतं काय माहित, ते बघून काय आता मनातलं काय सांगायला येत नाही. प्रभाग क्रमांक किती? 14 मध्ये काय हवा आहे? काय सगळ्याचीच हवा आहे. सगळे म्हणतात मीच येतो. होय. असं आहे. सगळे म्हणतो मी देतो, अशा पद्धतीने चाचा म्हणतात सगळं मीच येतो. बोलणार का दादा? पाहू शकता आपण काय ताई आहे त्यांच्या सुद्धा संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करूया. मतदार बंधू भगिनी आहेत त्यांच्या देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी मंडईमध्ये आहोत. नमस्ते, या ठिकाणी नागरिक आहेत विविध आपण पाहता या ठिकाणी प्रभागातून या ठिकाणी मंडई बाजार करण्यासाठी येत असतात नागरिक, त्यांची संवाद साधतोय आपण. नमस्कार दादा. महानगरपालिका निवडणूक सुरू आहे, प्रभाग क्रमांक आपला कुठला आहे? आमचा एक आहे. प्रभाग 1. काय प्रभाग 1 मध्ये हवा काय? हवा म्हणजे मी काय तिथं नसतो, दिवसभर माझं इकडे दुकान असल्यामुळे मी इकडे असतो. बरं, दुकान कुठं आहे तुमचं? इकडे दक्षिण 8-7 मध्ये. 7 मध्ये आहे का? 7 मध्ये आहे तुमचं दुकान. प्रभाग 1 मध्ये तुमचं मतदान आहे. हो काय चर्चा समस्या प्रभाग 1 मध्ये आहेत का? आहेत ना. काय सगळं समस्या? ड्रेनेज पाणी उशिरा येतं. पाणी उशिरा येतंय, पाण्याची समस्या आहे. समस्या. लाईट, रस्ते, लाईट आहे, रस्ते नाहीत बरोबर. स्वच्छता स्वच्छता आहे व्यवस्थित, थोडस बऱ्यापैकी आहे, परंतु अजून काय बदल हवा असं वाटतं तुम्हाला? काय अपेक्षा? भरपूर सगळ्या जे पाहिजे ते अपेक्षा आहेतच ना. काय सांगताय? सुखसुविधा काय अजून मिळायला पाहिजे? स्वच्छता, सुखसुविधा सगळं. पाणी खरं तर एवढं मोठं उजनी धरण आपल्या जवळ आहे, पण आपल्याला रोज पाणी नाही इथं. कशाला उजनी आहे, तरी पाणी नाही. कोरडं कशाला, अशा पद्धतीने अवस्था आहे. अशा पद्धतीची अवस्था. फडणवीस चालते, आम्हाला मतदान करा, आम्हाला मतदान दिलं तर आम्ही या ठिकाणी एक रोज पाणी देऊ असं आश्वासन दिलं. काय वाटतं आपलं? दिले तर बरंच होईल. दिलं तर बरंच होईल. दिले तर चांगलंच आहे की. बीजेपी मध्ये शिवसेना पण आहे, परत राष्ट्रवादी, बीजेपीची पण आहेत. काय वंचित पण दिसतंय, काय कोण येईल? काय तसं काय सांगतात तर ते पब्लिक चर्चा काय तरी पण मी सांगतो का, मी आमच्या इकडचं काय मला सांगता येणार नाही. 7 मध्ये काय? 7 मध्ये दुकान आहे. 7 मध्ये दुकान आहे, परंतु तिथं टफ आहे ना सगळं. कोण आहे? बापू आहे. बापू आहेत. बापू कसे आहेत तिथं? हा? बापूंचं वातावरण कसं आहे? आता सध्या तर सगळ्यांचंच चांगलं आहे. सगळ्यांचं चांगलं आहे. बरं, सगळ्यांचं चांगलं आहे म्हणतात मामा. छान असं प्रतिक्रिया देतं. मतदार हुशार आहेत खूप. ओके ताई, नमस्ते. नमस्ते ताई. बाजार करता या ठिकाणी कसं आहे, महागाई कशी आहे तुमची? निवडणूक लागली आहे ते काय सांगा? प्रभाग क्रमांक किती आहे तुमचं? नाही का? बरं, ठीक आहे ठीक आहे. इथलं नाही म्हणते ताई. दादा नमस्ते. बोला. काय हाल हवा इथं मंडईमध्ये? मंडईमध्ये आता सध्या तर कांद्याचा भाव कमी आहे, लसूण वाढलेला आहे, चिंच वाढलेला आहे. वाढलेला आहे. हा, हा भाव वाढलाय, पण या ठिकाणी तुमचं वाढ क्रमांक किती आहे? 13 त्यात तिथं कोणाचा भाव आहे जास्त? जास्त. आता सध्या तर तिथं भाजप पण आहे आणि राष्ट्रवादी पण आहे. 13 मध्ये का? 13 मध्ये 13 मध्ये भाजप आहे. भाजप. कोण आहे भाजप उमेदवार? भाजपचे सुमित कामाटेचे औरत म्हणजे त्यांची बायको आहे, हा हा आणि बाकी अजून 2-3 आहेत. हा. चिप्पा, विजय चिप्पा, हा, त्याने पण आहेत आहेत. का? 14 जण काय त्यांचं कार्य कसं आहे हो? आहे. आता पहिल्यांदा थांबले त्याने. होय. हा, काय प्रभागामध्ये समस्या आहेत का तुमच्या? आहे तर मेन रोडचा प्रॉब्लेम आहे आपल्याला.
रोडचा प्रॉब्लेम आहे हा. पाणी लाईट पाणी पण आता कंपल्सरी यायला पाहिजे. आता कमीत कमी 5-6 दिवसाला पाणी येतं. 5-6 दिवसाला हा. बापरे. आता 2 दिवसाला 1 दिवसाला येते म्हणतात. तर आता त्याला अजून 2 वर्ष झालं अजून आलं नाही पाणी. आले नाही ना. नाही परत फडणवीस साहेब आले त्यांनी म्हणले की या ठिकाणी आम्ही पाण्याची समस्या सोडू आम्हाला मदत दिली. तर काय वाटतं? अजून 2-2.5 वर्ष म्हणाले त्यांनी. होय. हा पण हाय का सोडून वाटते का तुम्हाला? होईल आता काय 2001 पासून बंद झालेलं बंद झालेलं आहे. हा पाण्याची तेव्हापासून 1 दिवस आड झाला, मग 4 दिवसाला झाला, आता 5-6 दिवसाला एकदा येत. चर्चा मात्र कुणाची आहे जास्त? जास्त तिथं भाजप दिसायला लागलं. भाजप दिसायला लागलंय. तेरामध्ये देखील आपण पाहू शकता या ठिकाणी भाजपच आघाडीवर असतंय दिसते आपलं चित्र. एकंदरीत आपण रिपोर्ट करतो या ठिकाणी. ज्येष्ठ नागरिक आहेत. नमस्ते मामा. नमस्कार. प्रभाग क्रमांक दादा 23 23 अ मध्ये आहे का तुम्ही? काय वातावरण तिथं? बीजेपीची हवा आहे. बीजेपीची हवा आहे. हो का हो बीजेपी? सगळं बीजेपीच म्हणाला का हो? कसं आहे केंद्रात हा. राज्यात आणि स्थानिक मध्ये पण बीजेपी असलं हा. की प्रभाव पडतो त्याचा. प्रभाव पडतो, काम होतात. म्हणजे आपले काम पटपट होतात. हो. आडवाडी होत नाही. बरोबर आहे. एकंदरीत समस्या काय वाटते तुमच्या प्रभागामध्ये? 23 ना 23 हा काय समस्या आहेत का? समस्या फक्त रस्त्याचीच आहे. बाकी आहे व्यवस्थित. सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे. एकंदरीत त्या ठिकाणी 23 सगळी व्यवस्था आहे आणि भाजपच आघाडीवर आहे असं म्हणतात. नमस्ते दादा. नमस्ते सर. काय दादा काय नाव सांगाल आपलं? आमचं मुरलीधर सुखदेव पंडित. काय प्रभाग क्रमांक? आमचं सायकलच्या पुढे दादा. हा आमच्या सीट ट्रॉफिक जाम झाले. ट्रॉफिक जाम झाले. हा पुढे घ्या सायकल. हा काय प्रभाग क्रमांक किती आहे? आमचं काय हा बीजेपी. प्रभाग क्रमांक आपला तेच काय आमचं कुठलं बीजेपी. क्रमांक हो क्रमांक प्रभाग क्रमांक हो. एक नंबर. 1 नंबर मध्ये आहे. हा बीजेपी आमचा. बीजेपी 1 नंबर मध्ये आहे. कोण आहे उमेदवार? आमचं विजय देशमुख सोलापूर. विजय देशमुख साहेब आमदार आहेत ते त्यांच्या मला हा त्यांच्या नेतृत्वाखाली जे लढतात त्यांचे सगळे वातावरण बीजेपीचा 1 मध्ये आहे. हा आमचं त्याचा पहिल्यापासून मत तिथंच आहे ना आमचं. होय. हा गौतम कसबे आहे, त्यानंतर काशीद आहेत, कणके आहेत, आहे नाही. पण आमचं ते कसं विजय देशमुखचा पहिल्यापासून. होय. पाटील आहेत. पाटील नाही, आम्ही त्यालाच करत नाही, विजय देशमुखच करतो. होय. उभारले मला आम्ही त्यालाच करणार. आपलं 1 मध्ये चांगलं आहे बीजेपीचं वातावरण. ठीक आहे. धन्यवाद दादा. आणि आपण मावशी नमस्ते. बाजार करायला का? हा बाजार करायला लागलाय बघा. निवडणुका लागल्या त्या. काय निवडणूक काय होतं? सिद्धेश्वर मंदिराचं आहे बघा. होय. हा बरं तुम्ही कुठं राहताय? कुठं राहताय? आता पंचगट्टा. पंचकट्याला राहता होय. पंचकट्याला काय हवा कोणाचे काय? आता एकनाथ मंदिर आहे बघा. हा 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 हा. तिथं बाजीला आहे. निवडणुका लागल्यात माहितीये का? निवडणुका महानगरपालिकेच्या महानगरपालिकेचा मतदान आहे ना? आम्ही आहे की. काय कोणाची हवा तिथं तुमच्या इथे? आता नाव मग सुमंगला कागवाले. होय. बीजेपी शिवसेना कोण आहे? शिक्षण कोण आहे त्यांनी मेंबर आहे. माहित नाही. हा माहित नाही म्हणते ते मावशी. माहिती आहे ना. काय बोलणार का ताई? काय सांगते? नमस्ते. काय म्हणताय? कुठला प्रभाग क्रमांक? हा? प्रभाग क्रमांक एक नंबर ना. 1 नंबर मध्ये आहे होय. काय वातावरण 1 नंबर मध्ये आहे? काय माहिती. होय. बीजेपी शिवसेना. रस्ते करायचे आणि रस्ते उकडायचे हा एवढंच त्यांचं काम आहे. प्रभाग 1 मध्ये. हो आणि पाणी व्यवस्थित वेळेवर सोडत नाहीत. भरपूर सोडत नाहीत. कोण सोडून ही सगळ्या समस्या वाटते आपल्याला? हा कोण सोडून ही समस्या? का आता कोण तो म्हणतो हा सोडवणार नाही, तो म्हणतो तो सोडवणार नाही. तो सोडवणार कोण? कोणाची हवा असेल म्हणजे प्रभाग 1 मध्ये काय वातावरण? बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी. बीजेपीने सगळंच वळून घेतलंय ना. होय. हो सगळं जोडून घेतलंय. मग त्यांचं वातावरण काय काय? का आता काय सांगू शकत नाही. आता हा हा. आम्ही काहीच सांगू शकत सांगू नाही. शकत नाही मध्ये ताई. खऱ्या मतदार हुशार आहेत. बोलणार काय तुम्ही? ओके सॉरी. आमचं मंदिर आहे बघा, सुधारणे करायचं आहे बघा. हो सुधारणी करायचं आहे. हा मग कुठं आहे? वा वा छान. मतदान खरंच करा. त्या ठिकाणी मतदानासाठी काय काय मतदार खास आलेले आहेत त्यांची समस्या द्या. मंदिर आहे बघा, एक अण्णा बंबई मंदिर आहे. सीतारामच्या समोर आहे ना. मी सेवा करतो तिथं. सेवा करताना काय तरी निरीची सवय पाहिजे. पाणी सोय पाहिजे. हा सुख नाही आहे तिथं. त्या ठिकाणी पंचगडापासून मंदिर आहे पाणी सोय पाहिजे अशा पद्धतीने म्हणतायत मावशी. खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या समस्या आहेत प्रत्येकाच्या आपण मानतोय. ताई नमस्ते मावशी. काय चाललंय? कुठं चाललाय? घरी घरी चाललाय? हा कुठं आहे घर? कर म्हणा का. करमना का? हा इलेक्शन आहे का तिथं मतदान? हाय की. हा कोणाला करणार आहे मतदान? काय वातावरण तिकडं? तिकडे घड्याळे आला, हाती आल्या, कबशी आलेल्या आहे. मग आम्ही- कमळ? कमळ पण आहे की. सगळंच आहे. हा मग कोण आहे? हवा कोणाची आहे? आपण खाता कशाने. हा
हातानं हातालाच करायचं कोण काय येईन होय हा प्रभाग क्रमांक किती आहे तिथं तिथं काय की बाय किती आहेत दादा चंदनशिवा दादा येते होय चंद्रशेखर दादा येते का त्या वार्डात बर कुठलं एरिया म्हणलं नाव काय पांढरी वस्ती पांढरी वस्तीला कारंबा रोड काँग्रेसची हवा आहे तिथं असं मावशी म्हणतायत ठीक आहे धन्यवाद मावशी चाचा बोलने वाले का क्या चल रहा है प्रभाग क्रमांक कितना है आपका आप लोग आप बोलने नहीं आता हाँ, वो भी बोलो क्या बोलने को नहीं आता वो भी बोलो चलता है बोलने को नहीं आता बोलते हो ये भी उनका मत है कि नहीं नमस्ते साहेब काय म्हणते प्रभाग क्रमांक किती आहे प्रभाग क्रमांक 8 मध्ये काय आहे बाबा चर्चा काय सांगू शकत नाही साहेब काय सांगू शकत नाही समस्या काय आहेत का समस्या समस्या काय सांगा का पण नाही म्हणते ते सांगत नाही म्हणते ते किती मिनिटं झाले हा ग्राउंड रिपोर्ट घेतो दर्शको पाहता तर आपण हा ग्राउंड रिपोर्ट AR न्यूज मराठी आणि DP न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतोय तरी दर्शको चॅनलवर नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण महानगरपालिकेच्या निवडीच्या अनुषंगाने का नवीन अपडेट असे सर्वात आधी आपल्याला देणार आहोत आपण मावशी बसलेली आहे त्याने मावशी संवाद साधूया मावशी नमस्ते कशी आहे मटकी 25 ला 25 ला पाव किलो फोनवर बोला नाही आम्हाला 1 मिनिट बोलता का मावशी प्रभाग क्रमांक किती मध्ये आहे तुम्ही प्रभाग क्रमांक राहायला कुठं आहे निराळ वस्ती कुठं आले पुणे नाक्याकडे बर तिकडे काय चर्चा कोणाची आहे चर्चेच्या पट्ट्याचे ते भाजप राष्ट्रवादी शिवसेना कोण आहे सगळ्याचे सगळेच आहेत म्हणजे मावशी अम्मा नमस्ते नमस्कार प्रभाग क्रमांक आपला 5 मध्ये होय काय तिथं कोणाची चर्चा आहे काय हवाय सध्या चर्चा बघा आमच्याकडे भाजपचीच आहे भाजपचे कोण उमेदवार भाजपचे काय आमच्याकडे बिच्चू प्रधान आहेत त्यानंतर राजू आलेरे त्यानंतर तोडकरी मॅडम एक आहेत आणि समाधान आवळे एक आहेत आणि अजून भवर एक आहेत आणि अजून बीजेपीचे 4 आहेत बाकीचे शिवसेना आहेत राष्ट्रवादी आहेत चर्चा कोणाची आहे चर्चा तर भाजपची चर्चा बालेकिल्लाच आहे ना बालेकिल्लाच आहे हो. भाजप काय बोल करणार काय वातावरण नाही, मालकांनी कामं पण केली मालकांनी कामं केले विजय देशमुख मालकांनी कामं केले आता बाकी काय समस्या आहेत का बाकीचं काय पाणी आहे लाईट आहे रस्ता आहे त्यामुळे समस्या असं काही नाही बेरोजगार तरुण किंवा महिलांसाठी काय असं करावं महिला तर शिवाजीनगर त्या साईडला तर आहे. उद्योग वगैरे असं करावं काय करायला पाहिजे करायला पाहिजे महिलांसाठी करायला पाहिजे तरुणांसाठी तरुणांसाठी पण पाहिजे प्रभाग क्रमांक किती म्हणलं 5 तर प्रभाग क्रमांक 5 मध्ये देखील पाहू शकता या ठिकाणी बीजेपीचीच हवा आहे असं पद्धतीने सांगितलं जातंय वर्चस्व दिसतंय कारण आमदार विजय देशमुख यांनी बऱ्यापैकी कामं केलेलं आहेत त्या अनुषंगाने तिथे देखील भाजपचा बालेकिल्ला आहे असं म्हणलं जात आहे त्याच्याकडून तर काही आहेत त्यांचे संवाद साध्या नमस्ते ताई बोलायचं नाही म्हणतात मावशी नमस्ते या ठिकाणी आपण ताईंची नमस्ते क्या क्या चल रहा है चाची क्या कैसा ही है हरभऱ्याची भाजी ना कशी आहे 40 रुपये पाव किलो 40 रुपये पाव किलो आहे किधर से लाए हो यार्डची लाईन हाँ यार्डची लाईन 4 से लाई है आप यहाँ महंगाई कैसे चल रहा है मंडी में बहुत महंगा है तो एकदम सस्ता मांग रहे हैं क्या करने का है सस्ता मांग रहे हैं क्या हाँ 150 रुपए किलो लेके आए हैं मुझे 30 रुपए मांग रहे हैं कैसा बेचने का अपन ऐसा है क्या अब महानगर पालिका निवडणूक चल रहा है अभी यहाँ का कुछ समस्या है क्या मंडी में मंडई में क्या है ऐसा तकलीफ हो रही है हाँ फिर शौचालय है क्या आपको नहीं है इधर शौचालय तो है ही नहीं क्या लंबा जाना मांगता है लंबा जाता है औरत के लिए बहुत परेशान होता है औरत के लिए परेशान है इधर काम मार करने मंदिर के पास जाना मांगता है एक तो हमको चलने आता नहीं सब हल कर कौन कर सकता है अब कौन करते देखो अब इतनी जना मैं करतू तू करतू बोल रहे कौन करते तो क्या मालूम नहीं है कोई देखते नहीं है कोई नहीं देखता है कोई पूछता नहीं है बीजेपी वाले शिवसेना राष्ट्रवादी आ रहे हैं कोई भी नहीं आया या पूछे आप नहीं प्रभाग क्रमांक कितना आपका प्रभाग क्रमांक आपका एरिया कौन सा है हमारा बेगमपेट है बेगमपेट में कितना क्रमांक आता है प्रभाग क्रमांक कौन है आपके यहाँ अपन कोई नहीं अपने 2 हम औरत मर रहे हैं बहू बेटा है 4 किसके हवा है उधर बीजेपी राष्ट्रवादी शिवसेना कौन कौन आएगा अब वो जो क्या मालूम खराट वाला है बोलते हैं कौन है सो मालूम नहीं मालूम नहीं क्या मालूम नाही आहे अशा पद्धतीनं प्रतिक्रिया आपण घेतोय उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया या मतदारांच्या आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे मतदारांशी आपण संवाद साधतोय एकंदरीत निवडणुकीचा रंग कसा आता आपण 2 दिवसावर मतदान आहे
15 तारखेला मतदान आहे, 16 तारखेला निकाल आहे. एकंदरीत त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आढावा घेतो. काय एकंदरीत हवा आहे? दादा नमस्ते. नमस्ते, बोला. प्रभाग क्रमांक आपलं 16. 16 मध्ये काय वातावरण आहे? 16 मध्ये चर्चा काय आहे? आज सध्या कुठला नेता कुठल्या पक्षाचा काहीच कळत नाही. कळत नाहीये का? हा, कारण आता जसं होत आहे की आपण जर बघायला लागलो की सकाळी आपण ज्याच्या सोबत जे मागे पळणारे जे आहेत ते लोक आणि जे उभारलेले आहेत रात्रीतच कुठल्या पक्षामध्ये रात्री 2 वाजता जाऊन पाठी शपथविधी कसं घेते त्या पद्धतीने आजकालचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे काही सांगता येत नाही कुठल्या पक्षाचं आहे, आपल्याला मागं फिरायचंय, कुठल्या पक्षासोबत राहायचंय. कारण हे राजकारणी लोक हे फक्त त्यांचे स्वार्थ पाहायला लागलेत. निष्ठावंत जनतेचं कार्यकर्त्यांना कुठेतरी डावलं जातंय. बरोबर आहे तुम्ही बोललेलं. आहे का नाही? निष्ठावंत कार्यकर्ता हा शतरंजी उचलण्यासाठीच आता राहिलेला आहे, बाकीचं काही नाही आता सध्या. वर्षानुवर्ष कार्य करून त्यांना अपेक्षा असतात, त्या अपेक्षा भंग झाले कुठेतरी असं. अपेक्षा तर भंग झाले. आता परवाच तुम्ही भेटलं मर्डर पण झाले, फक्त माघारी घेण्यासाठी मर्डर झालेले आहेत लोकांचे. म्हणजे इतकी बिकट परिस्थिती आता सध्या तर सोलापूरमध्ये राजकारण केलंय. एकदम खालच्या पातळीला राजकारण केलेलं आपल्या इथं. त्याच्यामुळे काही खरं नाही आहे. स्वतः प्रभाग क्रमांक किती म्हणत होता? 5% जवळ अक्कलकोट रोड. किती क्रमांक? प्रभाग क्रमांक ते किती बघावं लागेल माझ्या लक्षात नाही ते. काय समस्या आहे तिथं? आता तिथं जर म्हणलं आमच्या इथं लक्ष्मी मंदिर आहे, इतके ऍक्सिडेंट झालेले आहेत. इथं ऍक्च्युली पूलची गरज आहे, पण आज सगळ्यात तिथं पूल झालेलं नाहीये. मध्ये आम्ही सगळे लोक तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी सिग्नल तरी लावले, पण सिग्नल जे लावले पोलीस तर त्या ठिकाणी असतात, कधी नसतात, काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे आज देखील ते त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात. आणि कसं गोरगरीब की जनता त्या साईडला आहे, म्हणजे टोटल बिडी कामगार जे आहेत त्या साईडला आहेत. आणि ते कसे फुटपाथवरून त्यांनी वरून हे जातात, ये जा करतात. त्याच्यामध्ये मध्ये 1-2 वेळा ऍक्सिडेंट झालेले आहेत, मेलेत पण लोक. समस्या आहे तिथं म्हणजे रस्त्याची. भरपूर गंभीर समस्या आहे त्या ठिकाणी. पाणी येते. पाणी आहे, पाण्याचं काही टेन्शन नाही आहे त्या ठिकाणी. पाणी काय चर्चा आहे वातावरण तिथलं काय सांगा? काय आहे आता, काय हेच पक्ष कुठले नेते लोक शिवसेना त्याच्यामुळे राष्ट्रवादी एका बाजूला लढतायत, बीजेपी एका बाजूला लढतायत. काय चर्चा आहे कोणाची? आहे. आता समस्या तिकडे जर राजकारणाचं म्हणलं तर थोडस पगडा बीजेपीचं जास्त आहे. बीजेपीचं जास्त आहे त्या महापौर ठिकाणी. पदाचा दावेदार कोण ठरेल काय वाटतं? तर तसं जर म्हणलं तर आता एकंदर कसं आहे, वर जे आहे वरून निधी जे आणणार आहे पक्ष ते बीजेपी आहे. त्याच्यामुळं आपण जर आता जर बघायला गेलं, खाली तुम्ही कुठल्याही पक्षाला जर निवडून दिलं, आज राष्ट्रवादीला निवडून दिलं, शरद पवार गटाला निवडून दिलं किंवा उद्धव ठाकरे गटाला निवडून दिलं, तर वरून बीजेपी आहे. वरून निधी यांना सोडणारच नाही. मग यांनी करणार काय? त्याच्यामुळे आज लोक काय म्हणतात, वर बीजेपी आहे, महाराष्ट्रात स्टेट मध्ये बीजेपी आहे, मुख्यमंत्री बीजेपीचं, खाली पण आपण बीजेपीचं नगरसेवक ठेवू, महापौर ठेवू, म्हणजे आपला विकास होईल. म्हणजे एक मानसिकता लोकांची अशी झालेली आहे. खऱ्या अर्थानं वस्तुस्थितीने सांगितली की जसं केंद्रात बीजेपी आणि राज्यात बीजेपी आहे, तर आपण त्या 2 बीजेपी असताना आपण इथे स्थानिक लेवलला पण बीजेपी दिलं तर चांगलं काम होईल असं मतदारांच्या भावना आहेत, असं त्यांनी सांगितलं. खऱ्या अर्थानं ते स्पष्टच आहे. तर इतर काही नागरिक आहेत, त्यांची संवाद साध्या. तर अशा पद्धतीने आपण मंडईमध्ये वेगवेगळ्या चर्चा करतोय, संवाद साधतोय. काही ताई आहेत त्यांची संवाद साधतोय. ताई नमस्ते. सध्या निवडणुका लागल्यात महानगरपालिकेच्या. प्रभाग क्रमांक किती आपला? 8 आहे 8 आमचा. प्रभाग क्रमांक किती? 8 मध्ये काय चर्चा आहे? हा? कमळ. हा? कमळ. कमळ आहे. का हो? का बरं कमळ? का बरं? काय काम केलं? काम केलेत भरपूर, होय. आहे प्रगती. लाडक्या बहिणीला पैसे दिले? लाडक्या बहिणीचं गरजच नाहीये आम्हाला. नाही का? लाडक्या बहिणी नाही दिलं तर पण आम्ही कमळच घालणार. का बरं हो? प्रगती भरपूर झाली आहे. प्रगती भरपूर झाली. हा. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल ताई? मी पण तेच सांगणार प्रभाग आहे. क्रमांक 8 आहे. 8 मध्ये हवा बीजेपीचीच आहे. हो 100%, 1000%. होय. 1000%. 1000% निवडून येतील. कोण आहे तिथं उमेदवार? कोण आहे ते सांगा. उमेदवार कोण कोण आहे ते? की पुदाले आहे, दर्गो पाटील आहे. होय. चांगला अभ्यास आहे राजकारणाचा. निवडून येऊ दे, आमचे सगळे मागणे पुरे करू दे. भाजीपाला स्वस्त दुनिया तर आता करता. कर बघा. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिला दर्शको, आपण सध्या मंडईमध्ये या ठिकाणी उभे होतो. स्टॉप करा, स्टॉप. तर अशा पद्धतीने आपण संवाद साधतोय. तर काही नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. दादा नमस्ते. नमस्ते. प्रभाग क्रमांक किती आपला? 8 आहे. 8 मध्ये काय चर्चा हवा? 8 मध्ये
काय चर्चा काय नाही अजून आमचं काम जो करणार आम्ही त्याला वोट देणार. काम करणार काय कोण केलं वाटतं काम? काम करावं नगरसेवकाने. हा मी अपंग माणूस आहे. अपंग आहे का? बर बर. हा मला गाडी पाहिजे. गाडी पाहिजे तुम्हाला? हा एक्टिवा. हा माझे काम केल्यावर मी वोट कोण काम केलं त्यांना वोट देणार. बर बर. कोण केलं असं वाटतं तुम्हाला? काय चर्चा? शिवसेना, राष्ट्रवादी आहे, बीजेपी आहे, कोण आहे? राष्ट्रवादी आहे. राष्ट्रवादी आहे. कोण आहे उमेदवार तिकडं? उमेर नेकवाडी. होय हवा आहे त्यांची. हम्म. येणार का? येणार की. बर. या मंडळीमध्ये किती किती दिवस झाले तुम्ही? 1 वर्षाला काम करता इथं? 10 वर्ष 20 वर्ष झाले आता. 10 काय 20 समस्या प्रमुख आहे तिथं मंडळीमध्ये? काय नाही. काय नाही. अहो मग विचारलं तर या ठिकाणी मोतारी सोय नाही. हा किंवा मोतारीची संडासची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, काय नाहीये. महिलांचा परिणाम म्हणजे त्यांना आरोग्याच्या समस्या आहेत या अनुषंगाने जाणवतं असं म्हणलं जातं. कारण त्यांना या ठिकाणी सोय नसल्यामुळे त्यांना अडचण होते ना. हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय. हा कोण सोडवायला वाटतं? बाथरूमला घरी जातो मी बाथरूम करायला. होय. पण महिलांच्या समस्यात मध्ये महिला आपण जाऊ शकतो. मग महिलांचं कसं करायचं? महिलांना पण नाहीये ना. महिला तिकडे कुठे पण बाहेर जाऊन बसून येतात. पाण्याची सोय आहे का? नाहीये पाणी नाहीये. पाणी नाही काय नाही. हा. पाणी प्यायला पाणी नाही इकडे मार्केटमध्ये. नळाचं पाणी नाहीये. मग काय कोण आवाज उठत नाही घ्यायला? कोणी उचलत नाही. झाडू पण मारायचं. मार्केट कमिटी काय करते? मार्केट कमी जाऊन काय करत नाही. होय. काय नाही आता सांगायला बोला. अशा पद्धतीनं मार्केट कमिटी सुद्धा काय करत नाही. पाण्याची समस्या आहे त्या मंडईमध्ये. तर ही लक्ष्मी मंडई आपण या ठिकाणी होतो. विजापूर बेस या ठिकाणी आपण ग्राउंड रिपोर्ट केला दर्शको. तर आपण या ठिकाणी पाहिलं की जास्तीत जास्त पाहिलं तर या ठिकाणी बीजेपीचं वर्चस्व दिसतंय. तर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी 15 तारखेला मतदान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं 16 तारखेची स्पष्ट होणार आहे. परंतु तुर्तास आपण इथे थांबूया. तर दर्शक हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पाहत राहा, अपडेट राहा AR न्यूज, DP न्यूज. धन्यवाद.